अक्षय शिंदे हा कुणी समाजसुधारक, साधू संत किंवा क्रांतिकारी नेता प्रणेता नव्हता। तशीही त्याला कायद्याने सुद्धा मरेपर्यंत फाशीचीच शिक्षा झाली असती किंवा व्हायला हवीच होती। मात्र ही शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे कायदा आहे, न्यायालय आहे, पोलीस यंत्रणा आहे। ती शिक्षा देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त न्याय व्यवस्थेला आहे आणि न्याय व्यवस्थेची ही संपूर्ण प्रक्रिया ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये यासाठी म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यावर तातडीची पत्रकार परिषद घेऊन मी स्वतः या संदर्भामध्ये आक्षेप घेत हे म्हटलं होतं की अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक आहे आणि पोलिसांच्या संगनमताने राजकीय लोकांनी घडवून आणलेली ती हत्या आहे। आता ऑनरेबल कोर्टच्या समोर न्यायालयीन चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार अक्षय शिंदेला ज्या बंदुकीतून गोळी झाडली त्या बंदुकीवर अक्षय शिंदेच्या हाताचे बोटाचे ठसेच आढळून आले नाहीत असं फॉरेन्सिक अहवाल सांगतो। याचा स्पष्ट अर्थ आहे की अक्षय शिंदेला गोळी घालताना अजून कुणाला तरी वाचवण्यासाठी, स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आणि स्वतःची काळवंडलेली इमेज उजळून घेण्यासाठी जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या संगनमताने अक्षय शिंदेचा खून केला।